हॅलो फ्रेंड्स, आज सुंदर असा हा गजरा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. याच्या आधीचा व्हिडिओ जो बनवला होता मोगऱ्यांच्या फुलांचा, त्याला खूप छान रिस्पॉन्स आला, म्हणून मी हा एक छोटासा आणखी प्रयत्न केला. असा पानांचा म्हणजे जसं आपल्या पाकळ्या बनवतात तसा बनवून मी सुंदर असा हा गजरा तयार केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. स्टेप बाय स्टेप मी इथे सांगितलेलं आहे. पूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत, म्हणजे जर काही चुका असतील ते सुद्धा मी यात सांगते. बऱ्याच वेळेस कमी जास्त इथे आपल्याला चेन वगैरे घ्याव्या लागतात, तर ते सुद्धा मी शेवटी सांगते. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. साहित्य आपल्याला इथे खूप कमी लागणार आहे. हिरव्या रंगाची लोकर, हे 2 मोती लागणार आहेत. मोती तुम्हाला लावायचे असतील तर लावू शकतात. सुई लागणार आहे आणि कात्री लागणार आहे. आणि मी इथे शक्यतो तुम्ही क्रीम कलरचं लोकरीने जर बनवलं तर खूप सुंदर असा हा गजरा तयार होणार आहे. पांढऱ्या रंगामध्ये सुद्धा छान दिसतो, पण पांढऱ्या रंगापेक्षा क्रीम कलरमध्ये आणखी सुंदर हा गजरा तयार होतो. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे आपल्याला हिरवा आणि क्रीम कलरचा धागा घेतलेला आहे आणि 10 नंबरची सुई घेतलेली आहे. कात्री लागणार आहे. फक्त आपल्याला हे 4 साहित्य लागणार आहे गजरा बनवण्यासाठी. सुरुवातीला इथे हा क्रीम कलरचा धागा घेणार आहे. स्लिप नॉट तयार करून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला काही चेन तयार करून घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथे मी 90 चेन तयार करून घेणार आहे. 90 चेनचं मी हे गजरा बनवणार आहे. सध्या मी या 10 चेनचंच कसं बनवायचं ते दाखवते. थोडा वेळ लागतो हे बनवण्यासाठी, तर मी पॅटर्न सेम आहे, फक्त 90 चेनचं बनवलेलं आहे, तर मी 10 चेनमध्ये बनवून दाखवते. सुरुवातीला आपण इथे 10 चेन केलेल्या आहेत, तर तुम्ही 90 चेन तयार करून घ्या. त्यापेक्षा मोठा हवा असेल तर 100 110 किती मोठा गजरा हवा आहे त्याच्यानुसार तुम्ही इथे बनवू शकता. तर 1 आणि 2 चेन स्किप करायच्या आणि तिसऱ्या चेनमध्ये इथे आपल्याला या चेनमध्ये एक खांब तयार करायचा आहे. 2 चेनचा आपण एक खांब, हा 2 चेनचा एक खांब, हा दुसरा खांब आणि हे 3 खांब आपण असे तयार करून घेतले. त्यानंतर 1 2 चेन तयार करायच्या आणि तिथेच त्याच चेनमध्ये, ज्या तिसऱ्या चेनमध्ये आपण 2 खांब केले होते तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. त्याच्यानंतरची जी चेन आहे तिथे पुन्हा स्लिप स्टिच करून घ्यायचं. एक वेळा 2 चेन, 1 2 चेन आणि खांब तयार करायचा त्याच चेनमध्ये. 1 2 2 चेन तयार केल्या, 2 खांब केले आणि 1 2 चेन तयार करायच्या आणि तिथेच स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं, म्हणजे या पाकळ्या तयार होत आहेत आपल्या. त्यानंतर पुढच्या तिसऱ्या चेनमध्ये आपण इथे स्लिप स्टिच करून 2 चेन, पूर्ण आपल्याला जे आपण 90 चेन तयार करून घेणार आहोत, प्रत्येक वेळेला आपल्याला 2 चेन करायच्या, 2 खांब तयार करायचे आहेत आणि 2 चेन आणि तिथेच स्लिप स्टिच, म्हणजे एकूण 4 खांब आपल्याला यात करून घ्यायचे. आणि पुढच्या चेनवर करण्यासाठी एक स्लिप स्टिच, पुन्हा 2 चेन, सेम प्रोसेस आहे. अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. 2 चेन, 2 खांब, 2 चेन आणि स्लिप स्टिच, फक्त एवढंच या 90 चेनवर तयार करून घ्यायचं आहे. इथे मी या 90 चेनचा असा सुंदर असा गजरा तयार करून घेतला. सुरुवातीला जी स्लिप नॉट तयार केली आणि शेवटचा धागा एक चेन करून हा जो धागा उरलेला आहे त्यामध्ये आपण अशी गाठ बांधून घेऊयात. आणि ही जास्तीची लोकर निघणार नाही आहे, तरी पण आपण इथे कट करून घेऊयात. असाही लावला तरीही सुंदर दिसतो गजरा, पण आपण थोडा वेगळा लुक देणार आहोत यासाठी.
तयार करून घेऊया. इथे आपण हे काही चेन तयार करून घेणार आहोत. दोन्ही बाजूला गाठ बांधण्यासाठी स्लिप नॉट तयार करून घ्यायची आहे आणि या हिरव्या रंगाच्या लोकरीने काही चेन तयार करून घ्यायच्या आहेत. किती लागतील? 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मी इथे चेन तयार करून घेते आणि किती लागतील त्यानुसार मी सांगते. इथे मी या 125 चेन तयार करून घेतलेल्या आहेत. तुम्ही जर मोठा गजरा करणार असाल तर त्यापेक्षा आणखीही चेन वाढवल्या तरीही चालणार आहे. 125 चेन मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे ही अशी प्लास्टिकची सुई असेल तर वापरली तरीही चालेल किंवा आपल्याला या क्रोशेच्या सुईने सुद्धा इथे हा धागा अटॅच करता येऊ शकतो. माझ्याकडे आहे म्हणून मी ही सुईमध्ये ओवून घेतलं. सुरुवातीला व्हिडिओमध्ये नव्हतं सांगितलं मी, पण आहे तर मी दाखवते. ह्या अशा पद्धतीने हे जे आपण लूप केलेले आहेत तिथे एका याच्यात खालच्या बाजूने टाकायची आणि इथून वरतून टाकायची, एका ठिकाणी वरतून टाकायची सुई आणि एका बाजूने खालून सुई टाकायची. एक लूप सोडून द्यायचा, दुसऱ्यामध्ये टाकायची, पुन्हा एक सोडायचा आणि पुन्हा एक जे आपण हे पेटल्स बनवले आहेत, कळ्या बनवलेल्या आहेत, त्या अशा एका याच्यातून टाकायच्या आणि एका याच्यातून बाहेर काढून घ्यायच्या. इथे मी हे एक पेटल सोडून एक पाकळी सोडून दिली आणि प्रत्येक याच्यातून एक असं शेवटी हा धागा काढून घेऊयात. एक सोडून दिली आणि बाकी याच्यातून काढून घेतलं. हे आपण अशा पद्धतीने हिरवा दोरा असा पॅक करून घेतलेला आहे. जर तुम्हाला असा गजरा आवडत असेल तर असाही तुम्ही ठेवू शकतात किंवा मला असा नको होता लूजवाला, तर याला आपण असं पॅक करून सुद्धा घेऊ शकतो. आता हा जर गजरा तुम्हाला छोटा वाटत असेल, आता मी इथे 90 चेन तयार करून घेतल्या होत्या. 90 चेन फक्त अशा पद्धतीने हा पॅक करून घ्यायचा. या अगोदर आपण 4 वेगवेगळ्या प्रकारचे गजऱ्याचे पॅटर्न आपण पाहिलेले आहेत. 4ही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकतात. आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करू शकतात किंवा कमेंट करून मला सांगू शकतात यात तुम्हाला आणखीन नवीन काय पाहायला आवडेल. हे थोडंसं टाईट झालं आहे, तर मी हे व्यवस्थित एक करून घेते आणि दाखवते कसं झालं ते. व्यवस्थित पॅक करून घेते. इथे जर वाटत असेल हे खूप टाईट झालं तर त्या साईडने अशी पाकळी वरती करून घ्यायची, म्हणजे छान दिसेल. आणि शेवटी दोन्हीच्या इथे आपण गाठ बांधून घेऊयात, म्हणजे लूज होणार नाही इथे गजरा आपला. जर तुम्हाला लूज हवा असेल तर गाठ नाही मारून घेतली तरीही चालेल. इथे दोन्ही बाजूला गाठ मारून घेऊयात. इथे सुंदर असा हा आपला गजरा तयार झालेला आहे. खाली लावण्यासाठी आपण लटकन तयार घेऊयात. इथे हा गजरा झाल्यानंतर आपण याला ही जी लोकर आहे थोडीशी ठेवली होती तिथे आपण गाठ बांधून घेऊयात. इथे आपल्याला आता बुकेखांब करायचे राहिले होते, ते बुकेखांब आपण करून घेऊयात. अगोदर केले तरीही चालतील, पण ते थोडंसं अवघड जातं म्हणून मी हे शेवटी करून दाखवते आहे. तर इथे आपण व्यवस्थित अशी गाठ बांधून घेतल्यानंतर हा जास्तीची लोकर आहे ती कट करून घेऊयात. आणि इथे आपल्याला आता इथे ही जी शेवटची चेन आहे, शेवटची म्हणा किंवा पहिली चेन जी आहे, त्या पहिल्या चेनमध्ये इथे आपण ही सुई टाकून आपल्याला इथे आणखी एक चेन तयार करून घेऊयात. आणि इथे 1 2 3 4 किंवा 4 चेन स्किप करायच्या आणि 5व्या चेनमध्ये इथे एक स्लिप स्टिच करायचं. या अगोदरचा जो गजरा बनवलेला आहे त्यात मी हे सांगितलेलं आहे. 4 चेन आपण इथे सोडून दिल्या. इथे आपल्याला लटकन लावून घ्यायचं आहे आणि या प्रत्येक चेनवर आपण आता एक स्लिप स्टिच करून घेणार आहोत. त्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स आहे, तर मला ही नवीन एक आयडिया सुचली तर त्यानुसार मी हा व्हिडिओ अपलोड करणार आहे.
आणखी काही सुचलं तर मी आणखी काही मोगऱ्याचे व्हिडिओज अपलोड करते. काही सजेशन असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता, कमेंट करून, किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही फोटोसुद्धा पाठवू शकतात मला. मुद्रिका क्राफ्ट्स म्हणून आहे इंस्टाग्रामवर, तर तिथे तुम्हाला फोटोसुद्धा पाठवता येतील जे तुम्ही बनवतात ते फोटो. मी हे बनवलेले सुद्धा फोटो तिथे अपलोड करते, छोटे छोटे रील्स बनवून. अशा पद्धतीने प्रत्येक चेनवर एक एक स्लिप स्टिच करून घेते आणि कुठपर्यंत केले हे दाखवते. हे मी इथपर्यंत हे पूर्ण मुकेकाम स्लिप स्टिच करून घेतलं. आणि इथे आपल्याला आता हा शेवटचा इथे आपण गाठ बांधून घेतली, म्हणजे हे आपण जे लूज एक सोबत फिट्ट केलेलं होतं ते लूज होऊ नये यासाठी इथे गाठ बांधून घेतली. आणि शेवटच्या सुद्धा चेनवर इथे एक स्लिप स्टिच करून जास्तीचा धागा आपण कट करून घेणार आहोत. शेवटी एक स्लिप स्टिच करायची, एक चेन तयार करून थोडीशी लोकर सोडायची. आणि इथे हे जे आतमध्ये आपण चेन तयार केल्या होत्या तिथे अशा मध्ये हा धागा टाकून 1-2 वेळेस टाकायचा. मध्ये ज्या चेन आहेत तिथे, म्हणजे दिसणार नाही. असा हाईड करून घेतला तर दुसऱ्या चेनवर टाकू. बऱ्याच वेळेस असं व्हिडिओ पाहताना लक्षात येत नाही कसा बनवतात, पण जेव्हा आपण बनवायला सुरुवात करतो तेव्हा सुंदर असा हा गजरा तयार होतो. आणि लक्षातही येतात आपल्याला गाठ वगैरे किती घ्यायच्यात, काय घ्यायच्यात आणि कशी. जसं मी या बाजूने हे स्लिप स्टिच करून इथे फक्त आपण 4 चेन स्किप केलेल्या आहेत. 5व्या चेनवर स्लिप स्टिचने शेवटपर्यंत आपण इथे एक एक स्लिप स्टिच करून घेतली. मी या बाजूने सुद्धा इथे धागा जोडून इकडे स्लिप स्टिचने तयार करून घेते अशाच पद्धतीने. इथे मी हे दोन्ही बाजूने स्लिप स्टिच करून घेतलं. इथे आपण 4 चेन अशा स्किप करून घेतलेल्या आहेत. आता याला लावण्यासाठी लटकन तयार करून घेऊयात. लटकन तयार करण्यासाठी असे राऊंड करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. इथे मी हे 15 राऊंड करून घेतले. आणि थोडीशी आणखी लोकर आपण इथे कट करून घेऊया, म्हणजे इथे आपल्याला गाठ बांधता येईल गजऱ्यासाठी. 2 गाठ अशा व्यवस्थित बांधून घ्यायच्यात. 1 2. आणखी थोडीशी लोकर कट करून थोडीशी लोकर कट करून घेतली आणि 1-2 वेळेला असे राऊंड करून इथे सुद्धा गाठ मारून घेऊयात. तुम्हाला इथे कळी लावायची असेल तर या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. लटकन आवडत नसतील तर पानसुद्धा दाखवलेलं आहे. ही गाठ बांधल्यानंतर हे जे 2-2 धागे आहेत ते कट करून घ्यायचे. आणि हे व्यवस्थित येतील असे कट करून घेते मी इथे मी हे एक लटकन तयार करून घेतलं, त्यात मणी ओवून घेतला. बऱ्याच वेळेस सुई बारीक नसते, थोडासा फेविकॉल घेतला मी इथे. हे दोन्ही धाग्यांना असा एकमेकांना जोडून घ्यायचं, म्हणजे मणी ओवण्यासाठी सोपं जातं. सुई नसेल तर, बारीक सुई असेल तर मणी नाही लावला तरी छान दिसेल, पण लावला तर आणखी छान दिसतो. म्हणून आपण हे इथे मणी लावून घेणार आहोत. आणि फक्त इथे याला गाठ बांधून घ्यायच्या आहेत आपल्याला. या आधीच्या गजऱ्याला सुद्धा असेच लटकन आपण लावून घेतलेले आहेत.
मोठे लटकन हवे असतील तर आणखी काही राऊंड 5 किंवा 10 राऊंड वाढवले तरीही चालणार आहे. हा धागा असा हाईड करून घेते मागे आणि जास्तीचे लोकर मी कट करून घेते. सुरुवातीला व्हिडिओमध्ये मी सुई, ही जी प्लास्टिकची सुई आहे ती सांगितली नव्हती आणि मोतीसुद्धा सांगायचे राहिले होते. मोती हे तुम्हाला लावायचे असतील तर तुम्ही लावू शकतात किंवा नाही. हे थोडासा इथे धागा कट केलेला आहे मी, तो ग्लूने नंतर चिपटवून घेते. आणि इथे मला ह्या 90 चेन थोड्या कमी वाटत आहेत. छोटा आंबाडा होता म्हणून मी ही छोटी साईज बनवलेली आहे. तुम्ही कमीत कमी 110 चेन घेतल्या तर व्यवस्थित असा गजरा तयार होईल. आणि त्यापेक्षाही तुम्हाला जर मोठा गजरा हवा असेल आणखी 10-10 चेन तुम्ही वाढवू शकतात. हा थोडा छोट्या साईजचा झाला, मला छोट्या मुलीसाठी बनवायचा होता म्हणून मी ही साईज घेतलेली आहे. आणि या चेनसुद्धा तुम्ही सुरुवातीला कमी जास्त करू शकतात. आपण इथे 25 चेन घेतल्या होत्या आणि बाकी याच्यात इथे तुम्हाला किती टाईट करायचं त्याच्यानुसार तुम्ही करू शकतात. आणि सुंदर असा हा आपला गजरा तयार झालेला आहे. कसा वाटला हा आजचा व्हिडिओ मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. ही तुम्ही सांगू शकतात की तुम्हाला याच्यानंतरचा व्हिडिओ कशाचा पाहायला आवडेल. तर मी नक्की प्रयत्न करेल व्हिडिओ बनवण्याचा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.